अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या आहे महाशिवरात्र। महाशिवरात्र हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। ह्या दिवशी आपण रुद्राभिषेक करत असतो, भगवान शंकरांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करत असतो। जे ते आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपण सेवा आणि उपासना करत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तो आवर्जून करावा। तो कुठला ते बघूया। तर बघा, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात आणि मला तरी वाटतं प्रत्येकाच्या घरात मुलं हट्टी आहे, तापट आहे, थोडेसे आगाऊ आहे, पण काही मुलं खूप एक्स्ट्रीम लेवलचे असतात जे आई वडिलांना खूप त्रास देत असतात। मग तो मानसिक असो किंवा शारीरिक असो, त्यांचा बंडपणा थांबत नाही, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही। बऱ्याच वेळा आपण त्यांना खूप प्रेमाने सांगून बघतो, खूप जास्त प्रेमाने सांगून बघतो, पण एका पॉइंटला आपलंही लिमिट क्रॉस होतं आणि आपण शेवटी मारतो। आणि मुलांना मारणं हा काही उपाय नाहीये किंवा याच्यावर काही पर्याय नाही। पण तुम्हाला माहिती हा जो उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे हा फक्त आणि फक्त तुम्ही उद्याच करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी मी तुम्हाला सेवा सांगते की तुम्हाला काय करायचं आहे। तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ह्याच शिवतत्वाचा आपल्याला फायदा घ्यायचा असतो। हे जे शिवतत्व आहे हे आपल्या आयुष्यात यावं, आपल्या शरीरात यावं, आपलंही शरीर, आपलंही म्हणजे आयुष्य आहे ते संपूर्ण सुखकर व्हावं, याच्यासाठी आपण बरेच काही उपाय करत असतो। बघा, आता महिलांनी काय उपाय करायचा आहे, अर्थात ज्यांना मासिक धर्म आहे त्या हा उपाय करू शकत नाही। ज्यांना सूतक आहे त्यांनाही करता येणार नाही, ज्यांना वेळ आहे त्याही म्हणजे करू शकत नाही। प्रेग्नेंट महिला हा उपाय आपल्या बाळांसाठी करू शकता। लाईक कोणाचं तरी म्हणजे मोठं बाळ आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता। सगळ्यात आधी हा जो उपाय आहे हा तुम्ही मंदिरात केला तर अतिशय उत्तम। आता मंदिरात जाऊन जर करू देत असेल तर खूप चांगलं। मोठ्या मोठ्या मंदिरात बसू पण देत नाही, दर्शन झालं की लगेच निघा म्हणतात। छोट्या मंदिरात जर तुम्हाला बसायची सोय असेल, जर तुम्हाला व्यवस्थित जाऊन तिथे मंत्र जप करता येत असेल तर तिथे जाऊन करा, नाही तर बिंदास आपल्या घरात करा। पण मी आवर्जून सांगेन मंदिरात जाऊन केलं तर मंदिरात खूप जास्त प्रमाणात सकारात्मकता असते रॅदर दॅन आपल्या घरात। म्हणून सांगते, घरात मंदिरात जाऊन केलं तर अतिशय 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 उत्तम। आता उपाय काय करायचा आहे, ज्यांना मासिक धर्म आहे त्यांना ही सेवा करता येणार नाही। तुम्ही जर शिव मंदिरात गेले तर आपण भगवान शंकरांसाठी सगळं घेऊन जाणार आहोत, ते पाणी वगैरे सगळं। त्याच्याबरोबर आपण एक ग्लासात पाणी किंवा तांब्यात पाणी, काय असेल तुम्ही ग्लास, तांब्या, फुलपात्र, वाटी, त्याच्यात पाणी घेऊन जायचं। त्या पाण्यावर हात ठेवायचा, जसं आपण तारक मंत्राची सेवा करतो त्याच पद्धतीने त्या पाण्यावर हात ठेवायचा आणि तुम्हाला शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ज्याला रुद्र गायत्री मंत्र म्हटलं तरी हरकत नाही। तो मंत्र तुम्हाला सांगते, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। तर हा मंत्र आहे जो तुम्हाला कंटिन्यू 1 तास मंदिरात म्हणता आलं तर अतिशय उत्तम। नाही शक्य होत तर अर्धा तास म्हणा, तेवढं पण नाही शक्य होत तर 108 वेळा, कमीत कमी 108 वेळा, म्हणजेच एक माळ तुम्हाला ह्या मंत्र जापची करायची आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। ह्या मंत्राचा 1 तास जर जप केला मंदिरात जाऊन अतिशय उत्तम। मी अगेन सांगते, मंदिरात जाऊन जर ही सगळी सेवा करण्यात आली किंवा एक माळ जरी तुम्हाला मंदिरात जाऊन ती सेवा करता आली तर अतिशय अतिशय महत्वाचं आहे की मंदिरात जाऊनच करा। ज्यांना नाहीच शक्य होत, आता समजा प्रेग्नेंट महिला आहे, ज्यांना 7वा महिना लागला आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक विटा लागलेला असतो आणि आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, मग त्याच्यामुळे तुम्ही घरातही करू शकता। पण फर्स्ट चॉईस असणार आहे की मंदिरातच जाऊन करा। तिथे जाऊन मंत्र जाप केल्यावर घरी यायचं। हा उपाय तुम्ही उद्या सकाळी, दुपारी, प्रदोष काळी, संध्याकाळी कधीही करू शकता, तुमची इच्छा। एवढंच आहे, ते जे पाणी आहे, जे तीर्थ आहे, जे अमृता समान तुम्ही त्याच्यावर जो शिवगायत्री मंत्र म्हणणार आहे ते अमृता समान काम करणार आहे। ते फक्त ते वाटी असो, फुलपात्र असो, ग्लास असो, जे तुम्ही घेऊन त्याच्यावर मंत्रजाप करणार आहे किंवा केला आहे ते घरी आणायचं आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचं, अर्थात झाकण लावून ठेवायचं संपूर्ण रात्रभर। तुम्हाला माहिती असेल की महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व हे अजूनही जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं, म्हणून ते रात्रभर आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचं आहे। आणि सकाळी म्हणजेच शनिवारी सकाळी उठल्यावर, मुलांना सुट्टी असेल तर अर्थात तुम्ही ते सकाळी उठल्या मुलांना ते पहिला द्या। कोणीही करू शकतं आपल्या मुलांसाठी। आता मेन म्हणजे आईनेच करावं का, नाही, वडीलही करू शकता। ताई, माझा मुलगा
बाहेर गावी आहे शिकायला, हरकत नाही, त्याने स्वतःसाठी केलं तर तरी अतिशय उत्तम. तुम्ही स्वतःसाठी करा, आईने मुलासाठी करू शकता, वडील मुलासाठी करू शकता, बहीण भावासाठी करू शकता, हरकत नाही. फक्त जेव्हा तुम्ही हे मंत्र जाप करत असताना मनात कुठली नकारात्मकता नको. मुलगा ऐकतच नाही, मुलगी ऐकतच नाही, आगाऊपणा करते नाही, काहीच नाही. मनात एक सकारात्मकता पाहिजे. माझा मुलगा माझं सगळं ऐकणार, माझा मुलगा माझी मुलगी माझं सगळं ऐकणार, तो आता अभ्यास करणार, त्याला चांगले मार्क्स पडणार. हे जेवढं तुम्ही सकारात्मकता बोलणार तेवढ्या एक लक्षात ठेवा, जेवढं चांगलं तुम्ही बोलणार त्याच्या डबल चांगलं तुम्हाला मिळणार. हा एक आयुष्याचा नियम आहे, मग तो अध्यात्मात सुद्धा लागू होतो. तर हा तुम्हाला उपाय करायचा आहे. ज्यांना मंदिरात जाणं अगदीच नाही शक्य होतं ते घरातही करू शकता, हरकत नाही. पाणी ठेवायचं घरात, तुम्ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता. ती सेवा झाली की तो तसाच ग्लास तिथेच ठेवायचा संपूर्ण रात्रभर आणि सकाळी उठून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. ठीक आहे. सेकंड दुसरं एक सांगायचं आहे की तुम्हाला आपल्या घरावरनं किंवा आता घरात वास्तू दोष असतो, घरात आजारी व्यक्ती असतं, संसारिक अडचणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या. एक तर घरात वास्तू दोष आहे किंवा घरात नजर लागते. आपण खूप कष्टाने घर घेतलेलं असतो, पण लोकांच्या इतकं डोळ्यात खुपतं ना की बापरे याचं तर घर झालं, याचं हे झालं. अहो त्यांना काय माहिती की कसे हप्ते आपण भरतो आणि कसं घर आपण चालवतो आणि आपण कसं मॅनेज करतो. हे फक्त लोकांना सगळ्या वरवरचा एक आपल्याला एक तर छान छान दिसतं, पण आज काय चाललं असेल फक्त आपल्या जीवाला आणि आपल्या त्या देवाला माहिती असतं की आपण किती कष्ट करत असतो. जर तुम्हाला असं वाटतं की घराला नजर दोष लागलेला आहे किंवा एखादी व्यक्ती आहे, कोणीतरी आहेच बाबा जे आपल्या वाईटवर आहे, असो किंवा नसो तरी सुद्धा, किंवा घरात आजारी व्यक्ती आहे, मुलांच्या बाबतीत पण सांगल. आता प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांना ना या सगळ्या निगेटिव्हिटी पासून मला माझ्या पोराला लांब ठेवायचंय, मला माझ्या मुलाला कोणापासूनच म्हणजे सगळं एकदम लांब ठेवायचं, मला कोणालाच त्याच्यापासून कुठलीही वाईट वाटा त्याच्या जवळ येता कामा नये. अर्थात आपल्याला असं वाटत असतं. तर तुम्हाला काय करायचंय, काळे तीळ तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला शनी दोषाचा त्रास असेल तर आवर्जून उद्या परत एकदा सांगते, जर शनी दोषाचा त्रास असेल महिलांनो पुरुषांनो कोणाला पण, तुम्ही भगवान शंकरांना जेव्हा पाणी अर्पण करणार आहात अर्थात त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. त्याच पद्धतीने ह्या काळ्या तिळाचा तुम्हाला उतारा करायचा आहे. उतारा कसा करायचा ते तुम्हाला सांगते. काळे तीळ थोडेसे हातात घ्या, थोडेसेच घ्या, चिमूटभर, थोडेसे काय असेल तुम्हाला मूठभर चिमूटभर तुम्हाला ते काळे तीळ हातात घ्यायचे. कुठले 11 आणि 21 काहीच नाही, मूठभर घ्या. मूठभर घेतल्यावर तुम्हाला उतारा करायचा. आता उतारा करताना मुलांवर करायचा असेल तर फक्त तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 7 वेळा तुम्हाला हा ना उतारा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र जाप केले तरी हरकत नाही. तर हे तुम्ही मुलांवर मुलींवर तुम्ही करू शकता. दुसरं, तुम्हाला घरावरनं करायचं असेल तर घरावरनं पण तुम्ही आता एकच काळे तीळ मूठभर घेतल्याने 2 पोरांवर उतारा तर असं नाही करता येणार. एकाच काळे तिळांवर 2 मुलांवर उतारा नाहीत तुम्हाला करताना, प्रत्येकाला सेपरेट घ्यायचं. असं आपण दिवसभरात कधी पण तुम्ही उतारा करू शकता. अगदी कधी पण रात्री केलं तर प्रभावी खूप चांगलं. प्रदोष काळानंतर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दिवसभरात हा उपाय केला तरी हरकत नाही. त्याच्याबरोबर कोणी आजारी असेल तर त्यांच्यावर पण उतरून टाकू शकता. तुम्ही घरावरनं पण टाकू शकता. घरावरनं पण सेम आहे की तुम्ही जेव्हा उतरून टाकत असता, जेव्हा तुम्ही उतारा करता ना, उतारा म्हणजे काय, उतरून टाकतो जेव्हा असं वरती जातो, जेव्हा खाली येतो ना आपण, तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय असं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा मी वरती गेल्यावर काहीच बोलत नाही, खाली आल्यावर ओम नमः शिवाय तो उतारा असतो, त्याला आपण उतारा म्हणतो की उतरवतो आपण ते पण तुम्ही ते काळे तीळ 7 वेळा तुम्ही उतारा करू शकता. तसंच उचलायचं, डस्टबिन मध्ये टाकायचं आणि घरात यायचं, हातपाय धुवायचं. तुम्ही मुलांवरनं उतारा करणार आहात किंवा घरावरनं करत कोणाशीही गप्पा मारायचं नाही. उतारा करताना शेजारच्यांना त्रास होणार नाही याची काळजी पण तुम्हाला घ्यायची आहे. बस, म्हणजे तो सगळा उतारा करून झाला की त्याच्यानंतर मग तुम्ही हातपाय धुवा आणि नंतर मग तुम्ही कामाला लागू शकता. आपल्याला उतारा केल्यानंतर हातपाय धुवायचे आहे व्यवस्थित आणि मग कोणाशी बोलायचं आहे. लहान मुलाला, अगदी जो मुलगा खूप लहान आहे त्यांना उतारे करू नका. अगदी 1.5-2 वर्षाची मुलं असतील प्लीज त्यांना उतारे करू नका. त्यांच्यासाठी मी तुम्हाला ती नजर कशी काढायची आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि जी सेवा सांगितली ती आवर्जून करा. व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण ओरली तरी मित्र मैत्रिणी कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही ओरली पण सांगू शकता. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. स्वामी